राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण। उद्याच्या मतदानासाठी मतपेट्या सज्ज। उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ। सत्तावीस महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर होणार। मुंबईमध्येही महायुतीलाच बहुमत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांना ठाम विश्वास। ईव्हीएमला पाडू नावाचं मशीन जोडलं जाणार आहे, मात्र या मशीनबाबत निवडणूक आयोगानं कोणत्याही पक्षाला माहिती का दिली नाही? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये पाडू मशीन संदर्भात माहिती दिली। विरोधकांच्या आरोपांवर मुंबई महापालिका प्रशासनाचं स्पष्टीकरण। पाडू मशीन गरज वाटली तरच जोडणार, महापालिकेची माहिती। ठाकरे बंधूंनी घेतलं मुंबादेवीचं दर्शन। महापालिकेच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं देवदर्शन। संपूर्ण ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये पैशांचा पाऊस। नवी मुंबईमध्ये आतापर्यंत 3,33,00,000 रुपयांची रोकड जप्त। भरारी पथकाची मोठी कारवाई। ठाण्याच्या प्रभाग 3 मध्ये पैसे वाटपाचा प्रकार। शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप। भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार दत्ता घाडगेंच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं। चेंबूर आणि सायनमध्ये पैशांचा पाऊस। चेंबूरमधील प्रभाग क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा आरोप, तर सायनमध्ये भाजप उमेदवाराचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा दावा। बोरिवलीमध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदे पैसे वाटत असल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 14 मध्ये पैसे वाटप होत असल्याचा दावा। उमेदवार सीमा शिंदेंनी आरोप फेटाळून लावले। युती सरकारच्या काळात पार्टी फंडसाठी जलसिंचन योजनेचे पैसे 110 कोटींनी वाढवले। अजित पवारांचा गौप्यस्फोट। तत्कालीन जलसंपदा मंत्री खडसेंनी फेटाळले आरोप, तर स्वतःवरील आरोपांची तीव्रता कमी करण्यासाठी दादांचे आरोप। मुनगंटीवारांची टीका। पुण्याच्या दौंडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण। भर चौकामध्ये आफताब सय्यद यांचा पाठलाग करत टोळक्याकडून मारहाण। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद। सांगलीच्या जतमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे महाराष्ट्र नागरिकांची तारांबळ, तर लातूर जिल्ह्यातही पाऊस बरसला। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती सोनं 2,500 रुपयांनी तर चांदी 16,000 रुपयांनी वधारली। चांदीचे दर प्रति किलो 2,86,000 रुपयांवर। सोनं आणि चांदी आणखी महाग होण्याचा अंदाज। विराट कोहली 5 वर्षांनंतर नंबर 1 वनडे फलंदाज। रोहित शर्मा आयसीसी क्रमवारीमध्ये 3ऱ्या स्थानावर घसरला। टॉप 10 मध्ये 4 भारतीय फलंदाज। क्रमवारीमध्ये श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलचा समावेश।